हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वजन कमी करत आहात, सध्या उन्हाळा चालू आहे तर काय काय काळजी घ्याल। बऱ्याच लोकांची कारणं वेगवेगळे असतात की कोणाला आता उन्हाच्या सुट्ट्या आहेत, समर व्हेकेशन्स आहेत, मुलांना सुट्टी आहे, वेळ आहे तर वजन कमी करायचं आहे, किंवा कोणाचं व्हेकेशनला जाण्या अगोदर मला थोडंसं फिट दिसायचं आहे, किंवा कोणाचं व्हेकेशन वगैरे सगळं झालेलं आहे आता थोडंसं वजन कमी करायचं आहे। आणि फक्त वजन कमी करण्यासाठीच व्यायाम करायला हवा असं नाही आहे, एक ॲज अ हेल्दी वेल बिईंग प्रॉपर आपलं हेल्थ फिटनेस ठेवण्यासाठी, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यायाम करणे हे खूप गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहूयात की उन्हाळ्यामध्ये व्यायाम करत असताना काय काय काळजी घ्यावी, कुठले कुठले व्यायाम प्रकार आपण निवडू शकतो, शिवाय व्यायाम करत असताना कुठले कपडे वापरणे योग्य, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। समर सीझनमध्ये लाईट इंटेन्सिटी वर्कआउट ॲक्टिव्हिटी प्रिफर करायला हवे। कमी इंटेन्सिटीने तुम्ही लॉंगर ड्युरेशनसाठी ॲक्टिव्हिटी करू शकता। जर का तुम्ही हेवी आणि फिगरस ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्यामुळे लवकर अति थकवा येऊ शकतो, कारण उन्हाळ्यामुळे समरमुळे जास्त हीट असते तर ऑलरेडी बॉडी टेम्परेचर हे हाय होतं की ज्याच्यामुळे इतरही त्रास होऊ शकतात आणि तुम्ही लवकर एक्झॉस्ट होऊ शकता जर तुम्ही हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटी करत असाल तर। आता पाहूयात की तुम्ही कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी करू शकता। तुमच्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या करू शकता, फक्त त्याची इंटेन्सिटी आणि पेस हा कमी असायला पाहिजे। म्हणजे जर तुम्ही जॉगिंग करत आहात, रनिंग करत असाल तर त्याची तीव्रता कमी असायला हवी, पेस कमी असायला हवं की जे करताना तुमचे जास्त इफर्ट्स लागणार नाही, स्मूथली ॲक्टिव्हिटी होऊन जाईल। तुम्ही बाकी वर्कआउट टाईपमध्ये कार्डिओ असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग, ॲरोबिक जे पण व्यायाम प्रकार करतायत ते तुम्ही करू शकता, फक्त तिचे इंटेन्सिटी आणि पेस हा कमी ठेवायचं आहे की स्मूथली ती ॲक्टिव्हिटी होऊन जाईल। शिवाय व्यायाम करण्यासाठी जे तुम्ही वेळ निवडताय तर ती अशी असावी की जेव्हा टेम्परेचर हे कमी असेल, म्हणजे पहाटेची वेळ किंवा सकाळची वेळ की जेव्हा टेम्परेचर कमी असतं, किंवा संध्याकाळची वेळ की तेव्हाही टेम्परेचर हे कमी असतं। जर का तुम्ही व्यायाम करत असताना टेम्परेचर हे वॉर्म आहे, जास्ती आहे, तर ॲटलिस्ट हा प्रयत्न असायला हवा की आपण जे सेट आणि रिपिटेशन्स करतो हे कमी असतील की तुमची ॲक्टिव्हिटी ही स्मूथली होऊन जाईल। नेक्स्ट अजून काय काळजी घ्यायला हवी, तर सगळ्यात महत्त्वाचं बॉडी वेल हायड्रेट ठेवायला हवी। आपल्या बॉडीमधील वॉटर बॅलन्स हा व्यवस्थित ठेवायला हवा। उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा एक्झरसाईज ॲक्टिव्हिटी करतो तर बाकी सीझनपेक्षा जास्त स्वेटिंग होतं की ज्याच्यातून वॉटर लॉस होतं, अगदी आपल्या ब्रिदिंगमधून सुद्धा खूप जास्त वॉटर लॉस होत असतो। त्यामुळे आपल्या बॉडीमधील फ्लुइड बॅलन्स हा ठेवायला पाहिजे, बॉडीला प्रॉपर हायड्रेट ठेवायला पाहिजे। त्यामुळे दिवसभरातून जास्तीत जास्त पाणी घ्यायला पाहिजे, अगदी 3 ते 4 लिटर एवढा वॉटर इंटेक ठेवायला हवा। अगदी वजनानुसार सांगायला गेलं तर 20 kgसाठी 1 लिटर, म्हणजे प्रत्येक 20 kg बॉडी वेटसाठी 1 लिटर पाणी, म्हणजे जर तुम्ही 80 kg वेटचे असाल तर 4 लिटर, आणि जशी तुम्हाला तहान लागते त्याप्रमाणे पुरेसा वॉटर इंटेक हा आपण घ्यायला पाहिजे। अजून एक, जर तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा जरी हाय इंटेन्सिटी फिगरस ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्याच्यातून खूप जास्त स्वेटिंग होते, आपला इलेक्ट्रोलाइट लॉस होतो याच्यामध्ये बराचसा, की ज्याच्यामुळे क्रॅम्प येणं किंवा डोकेदुखी किंवा जड वाटणं तर असे बरेचसे त्रास होतात। तर हे अवॉइड करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोड पावडर तर ह्याचा इन्क्लूड करू शकता की हे जे होणारे त्रास आहेत हे तुम्ही अवॉइड करू शकता। बॉडीतील लिक्विड बॅलन्स करण्यासाठी आहारामध्ये लिक्विड किंवा सेमी लिक्विड पदार्थांचाही समावेश करा। सोबत या सीझनमध्ये जी पण सीझनल फ्रूट्स मिळतात, जसं की वॉटरमिलॉन असेल किंवा मस्कमिलॉन असेल, कोकुंबर असेल, किंवा जी अशी सगळी फळं आणि भाज्या आहेत तर यांचाही समावेश करा की ज्याचा तुम्हाला ॲटोमॅटिकलीच बॉडीमधील जो लिक्विड बॅलन्स आहे तो करण्यासाठी फायदा होईल। आणि अतिउष्णतेमुळे होणारे जे त्रास आहेत, जसं की क्रॅम्प येणं, बॉडी डिहायड्रेट होणं, डोकेदुखी, असे जे अतिउष्णतेमुळे होणारे जे त्रास आहेत तर याच्यापासून आपल्याला आराम मिळू शकतो। आता पाहूया एक्झरसाईज करत असताना कुठले कपडे वापरायला हवेत उन्हाळ्यामध्ये की तुमची एक्झरसाईज ॲक्टिव्हिटी कम्फर्टेबल होईल। एक्झरसाईज करत असताना जर का तुम्ही कॉटनचे कपडे वापरत आहात की जे थिक आहेत, जास्त जाड आहेत, शिवाय ज्याला स्ट्रेचॅबिलिटी नाही आहे, तर असे कपडे जर आपण वापरत असू तर एक्झरसाईज करताना खूप जास्त स्वेटिंग होतं। आणि हा जो स्वेट आहे कॉटनच्या कपड्यांमध्ये जे जाड आहे तर त्याच्यामध्ये जास्त वेळ पकडून ठेवला जातो। स्वेट आल्याच्या नंतर बॉडी ही ऑलरेडी थंड होते आणि असे कपडे जर वापरत असू तर त्याच्यामुळे अजून थंड होते की ज्यामुळे थकवा जाणू शकतो किंवा बॉडीसाठी ते हानिकारक आहे। त्यामुळे असे कपडे न वापरता एक्झरसाईज करताना असे कपडे वापरा की जे थिन आहेत, लाईट वेट आहेत, शिवाय जे त्याची स्ट्रेचॅबिलिटी चांगली आहे
आहे नायलॉन मिक्सवाले क्लोथ की जे क्विक ड्रायही होतात, शिवाय थोडेसे ते सैलसर आहेत असे कपडे वापरा की तुमची जी एक्झरसाइज ॲक्टिव्हिटी आहे, उन्हाळ्यामध्ये जनरली बऱ्याच लोकांना एक्झरसाइज ॲक्टिव्हिटीनंतर रॅशेस वगैरे असे सुद्धा त्रास होतात, तर असे कुठलाही त्रास न होता, इरिटेट न होता तुमची जी एक्झरसाइज ॲक्टिव्हिटी आहे ते कम्फर्टेबली आणि स्मूथली होऊन जाईल. लाईट नायलॉन मिक्स कपडे वापरण्याचा फायदा हा की हे जास्त वेळ स्वेट पकडून ठेवत नाहीत, वाफेद्वारे स्वेट हा निघून जातो आणि हे क्विक ड्राय होतात की असे कपडे तुम्ही एक्झरसाइज करत असताना लॉंगर ड्युरेशनसाठी सुद्धा वापरू शकता. पण हेच कॉटनचे कपडे हे जास्त वेळ स्वेट पकडून ठेवतात. कॉटनचे कपडे सुद्धा चांगले, पण जर का तुमच्या ॲक्टिव्हिटी ह्या कमी स्वेट प्रोड्युसिंग करणाऱ्या असतील, जसं की तुम्ही योगा करत आहात किंवा प्राणायाम करत आहात की जिथे स्वेटिंग होत नाही किंवा तितकं होत नाही, तर अशा ॲक्टिव्हिटी करत असताना तुम्ही कॉटनचे कपडे वापरू शकता. पण तुमच्या ॲक्टिव्हिटी जर जास्त स्वेट प्रोड्युसिंग करणाऱ्या असतील, हाय इंटेन्सिटी असतील, तर तुम्ही नक्कीच हे लाईट असणारे, शिवाय चांगली स्ट्रेचॅबिलिटी असणारे, थिन, थोडेसे सैल, क्विक ड्राय होणारे हे नायलॉन मिक्सचे कपडे आहेत, तर हे तुम्ही एक्झरसाइज करत असताना नक्कीच वापरायला हवेत. अजून एक, समरमध्ये एक्झरसाइज करताना खूप जास्त स्वेटिंग होतं, सो ड्युरिंग एक्झरसाइजसुद्धा आपण थोडं सिप वॉटर घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपली जी एनर्जी आहे ते टिकून राहील, थकवा येणार नाही. अजून एक, हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे जास्त खूप स्वेटिंग होतं तर त्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन्स, रॅशेस हे खूप चान्सेस असतात की एक्झरसाइज करताना आपण सोबत कॉटन नॅपकिन वगैरे ठेवायला हवा की आपण त्यावेळेस स्वेट हा टॅप करू, स्वेट पुसून घेऊ. शिवाय आफ्टर एक्झरसाइज आपण प्रॉपर बाथिंग आणि हे सगळं हायजीन रुटीन ठेवायला पाहिजे की ज्याच्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स होणार नाहीत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण चांगल्या एक्झरसाइज ॲक्टिव्हिटी करतोय समरमध्ये हे बरंचसं, तर प्रॉपर बॉडीला रेस्ट देणं हे सुद्धा गरजेचं बॉडी रिकव्हरीसाठी, तर त्याचीही काळजी आपण घ्यायला हवी. बॉडीला ॲडिक्वेट रेस्ट देणं हे खूप गरजेचं आहे. यस, तर ह्या होत्या काही छोट्या सिम्पल टिप्स की ज्या तुम्हाला तुमच्या समर वेट लॉस, फॅट लॉस, फिटनेस रुटीनमध्ये नक्कीच मदत करू शकतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय कमेंट करून हेही सांगा की अजून कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल. उन्हाळा सुरू आहे तर अगदी त्याच्या रिलेटेडसुद्धा तुम्ही विचारू शकता कुठल्या टॉपिक आणि फिटनेस रिलेटेड व्हिडिओ पाहायला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.